नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशा IPS अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी सिद्ध केलं की कायदा गुन्हा थांबवू शकतो, पण जीवन बदलण्यासाठी माणुसकीच लागते. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर IPS तेजस्विनी सातपुते यांच्यासमोर अवैध हातभट्टी दारूचे एक कठीण वास्तव उभे होते. केवळ छापे टाकून आणि गुन्हे नोंदवून हा प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी ओळखले, कारण या गुन्ह्यामागे गरिबीचा मोठा चक्रव्यूह होता. पर्याय दिल्याशिवाय बदल अपेक्षित ठेवणे हा अन्याय आहे. या उदांत विचारातून त्यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले. त्या एक पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील समाज नेता म्हणून या गरीब लोकांपर्यंत पोहोचल्या. परिस्थितीमुळे चुकीच्या मार्गावर गेलेल्या या लोकांना त्यांनी दोष दिला नाही. त्यांनी त्यांना बँक कर्ज, शिलाई मशीन आणि दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम दिले. ही फक्त आर्थिक मदत नव्हती, तर ती आत्मसन्मानाची पुनर्स्थापना होती. याचा अद्भुत परिणाम असा झाला की तब्बल 650 पेक्षा जास्ती कुटुंबांनी हा अवैध धंदा कायमचा सोडून दिला. खऱ्या अर्थाने त्यांनी हे सिद्ध केलं की खरा अधिकारी तो नाही जो गुन्हेगारांना घाबरवतो, तर खरा अधिकारी तो आहे जो लोकांना गुन्हेगार होण्यापासून वाचवतो. या प्रवासातून सर्वात महत्त्वाचे नैतिक मूल्य कुठले? कंपॅशन म्हणजे सहानुभूती. या सहानुभूतीमुळे प्रशासनाला मानवी चेहरा येतो. दुसरं महत्त्वाची व्हॅल्यू म्हणजे मानवी प्रतिष्ठा, म्हणजेच ह्युमन डिग्निटी, ज्यामुळे प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो. तिसरी महत्त्वाची व्हॅल्यू आपल्याला काय शिकायला मिळते? पर्सुएशन, म्हणजे असा अधिकारी हवा जो लोकांचं सकारात्मक गोष्टीकडे मन परिवर्तन करू शकतो. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.